भारतात 1200 पेक्षा जास्त जातीच्या गायी होत्या। या देशी गायींवर भारतातील शेती व्यवसाय आधारलेला। पण आज मात्र यापैकी फक्त 38 जातीच्या गायीच भारतात शिल्लक आहेत। गोवंशाच्या बाबतीत सध्याची परिस्थिती आपत्कालीन आहे। त्यामुळे जात धर्म बाजूला ठेवून प्रत्येकाने देशी गोवंश जतन करून तो वाढवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असं पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या माजिद खान पठाण यांनी व्यक्त केलंय। पठाण यांच्याकडे भारतातल्या वेगवेगळ्या वाणाच्या देशी गायींचं गेल्या 3 पिढ्यांपासून संगोपन सुरू आहे। देशी गाय प्रेमी माजिद खान पठाण यांचे देशी गायींच्या संवर्धनाबाबत काय विचार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। गोपालन हे आमच्या 3 पिढ्यापासून चालू आहे। माझी आजी वडील आम्ही बघतोय, आता आमच्या मुलांनाही आम्ही तसे संस्कार लावलेले आहेत। आमच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये गोपालन, देशी गोपालन ह्या आतूनच इनबिल्ट आलेला आहे। इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर इथले पठाण कुटुंबीय मागच्या 3 पिढ्यांपासून यांच्या कुटुंबाच्या घरात देशी गोवंश पालन केलं जातं। नुसतं गोवंश पालनच नाही तर भारतीय जातीच्या गोवंशाचं संवर्धनही पठाण यांच्याकडनं केलं जातं। भारतीय वंशाच्या गायी या मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत। असं असतानाही भारतीय गोवंश नष्ट होत गेला। गाय ही देशाच्या अर्थकारणाचा आणि शेतकऱ्यांचा कणा असल्यामुळं गायीला जातीच्या धर्माच्या बंधनात अडकवून ठेवणं चुकीचं असल्याचं माजिद पठाण सांगतायत। मला असं वाटतं की मुस्लिम धर्म किंवा हिंदू धर्म हे करण्यापेक्षा प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या देशी गोवंशाचं संवर्धन करून हे पुढं वाढवलं पाहिजे, पुढं नेलं पाहिजे। फक्त भारतीय देशी गोवंशाच्या ज्या गायी आहेत यांचं दूध हे A2 टाईपचं आहे। बाकी विदेशी जेवढ्या गायी आहेत त्यांचं दूध हे A1 टाईपचं आहे। हा सायंटिफिक रिझन, टेक्निकल रिझन त्याच्या मागचा आहे। धार्मिक कारण जे आहे ते आपण प्रत्येकजण जाणतोच की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला किती महत्त्व दिलेलं आहे। त्याला माता का म्हटलेलं आहे ह्याची बरीच कारणं आहेत। आईकडून जशा मुलाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तशा ह्या गायीकडून आपल्या सर्व इच्छा, सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात, म्हणून ह्याला गोमाता म्हटलेलं आहे। असं वाटतं की मानवी जीवन हे देशी गायीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। त्याच्या दैनंदिन सर्व गरजा ह्या गायीपासून पूर्ण होऊ शकतात। सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत जे काही आवश्यक गोष्टी आहेत, दूध, दही, ताक हे तर आपल्याला माहितीच आहे, पण त्याचं शेण गोमूत्राचे भरपूर महत्त्व सांगितलेलं आहे। आता वैज्ञानिकदृष्ट्याही त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोचलेलं आहे। पंचगव्य थ्रू किंवा अजून इतर गोष्टींच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेलं आहे। भारतीय देशी गाईच्या जे काही प्रोडक्ट्स आहेत, उत्पादनं आहेत, ते माणसाला दैनंदिन गोष्टींमध्ये खूप उपयोगी आहेत। कृषी प्रधान संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व हे गोवंशाला आहे। देशी गाईपासून जसं मिळणारं शेण गोमूत्र आपण शेतात वापरू शकतो, तसं गाईचे जे काही खोंड आहेत मिळणारे, ज्याचे बैल तयार होतात, ते बैल आपण शेतामध्ये वापरून चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो। आज ट्रॅक्टर वापरायचे तोटे लोकांच्या लक्षात आलेले आहेत। परत ते दिवस आलेले आहेत की आपण बैलापासून काम केलं पाहिजे, काम घेतलं पाहिजे। केमिकल रेसिड्यू फ्री जर शेती करायची असेल, रसायनमुक्त जर शेती करायची असेल तर देशी गोवंशाशिवाय पर्याय नाही। देशी गोवंशाचं शेण गोमूत्रापासून जी आपण शेती करू तर आपला खर्च कमी होईल आणि जी शेती आपण करू त्याच्यातून जी उत्पादनं निघतील ते उत्पादनं आपल्या आरोग्याला पोषक अशी उत्पादनं आपल्याला मिळतील, ज्याच्यामुळं आपण रोगापासून, आजारापासून आपण दूर राहू। माजिद पठाण हे इंजिनियर आहेत। बांधकाम व्यवसायामध्ये ते स्थिर स्थावर आहेत। पठाण यांच्या कुटुंबियांनी गोवंश पालनाचं महत्त्व ओळखल्यामुळं त्यांच्या घरात मागच्या 3 पिढ्यांपासून गोवंश पालन केलं जातंय। माजिद पठाण यांनी खिल्लार आणि गीर गायींच्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापनातनं जातीवंत दुधाळ गायी आणि वळू गोठ्यात तयार केलेत। देशी गायींचं संगोपन त्यांना शेती आणि फळबाग व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरलंय। 1 जुलै ते 1 नोव्हेंबरपर्यंत गायी मोकळ्या सोडतो। आता ह्या वर्षी अजून काही उशिरापर्यंत सोडणार आहोत। गायी फळबागेमध्ये मोकळ्या सोडल्याचा आम्हाला जो अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करतो। पहिली गोष्ट तर हे 5 महिने आमची लेबर कॉस्ट पूर्ण वाचली। दुसरी गोष्ट चाऱ्याचा खर्च वाचला। तिसरी गोष्ट ह्यांचा शेण आणि गोमूत्र बागेतच पडल्यामुळं उचलून आणून इथं टाकायची गरज पडली नाही, तो खर्च आमचा वाचला। गायी इथं चरल्यामुळं नैसर्गिक आयुर्वेदिक वनस्पती त्यांच्या खाण्यात आल्यामुळं गायींची तब्येतही चांगल्या झाल्या, आरोग्य त्यांचं सुधारलं, त्याच्याचबरोबर त्यांचं दूध सकस झालं। त्या वेळेवर माझावर आल्या, वेळेवर गाभण राहिल्या, वेळेवर विल्या
आणि बागेला झालेला फायदा असा की आमच्या फळांची चवसुद्धा बदलली गेली आणि पूर्ण आमची जमीन सुपीक झाली. आमच्या फळबागेचा सीझन हा 15 दिवस अगोदर सुरू होऊन 8 दिवस उशिरापर्यंत चालला. जवळपास 22 दिवस आम्हाला फळबागेचा सीझन जास्त आम्हाला घेता आला. हा गायी इथं मुक्त संचार केल्याचा आम्हाला खूप मोठा फायदा झाला. आपण ज्या गायी गोठ्यामध्ये बांधून ठेवतो त्याच्याऐवजी जर पारंपरिक पद्धतीने आपण मोकळ्या चरायला सोडल्या तर त्याच्यामध्ये आपण खूप यशस्वी ठरू. पहिली गोष्ट आजार याच्यापासून लांब राहू, त्यामुळं औषधं करायला लागणार नाहीत. त्यामुळं गायीसुद्धा रसायनमुक्त होतील आणि आपली शेतीसुद्धा रसायनमुक्त होईल. जर ब्राझीलसारखा देश आपल्या भारतीय देशी गायी घेऊन जाऊन त्या गायी जर 64 लिटरवर नेत असेल तर गायींचं मूळ उगमस्थान हे भारतीय असल्यामुळं आपण नक्कीच त्यांना ओव्हरटेक करू शकतो ह्याची आम्हाला खात्री आहे आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे. खास करून खिल्लार आणि गीर संगोपनाकडे त्यांनी लक्ष दिलं. गेल्या 10 वर्षात त्यांच्या गोठ्यात जातिवंत दुधाळ खिल्लार, गीर गाई तसंच वळू तयार झालेत. खिल्लार जनावरं सांभाळण्याची आवड असल्यानं आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं जातिवंत खिल्लार गाई तयार केल्या. तसंच प्रिन्स या वळूनं राज्य तसंच देश पातळीवर चॅम्पियन पुरस्कार पटकावलाय. सध्या पठाण यांच्या गोठ्यात प्रतिदिन 8 लिटर दूध देणारी खिल्लार गाय आहे. तसंच 20 ते 25 लिटर दूध देणाऱ्या गीर गायी आहेत. देशी गोवंश देखील चांगलं दूध देतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी देशी गोवंश पाळावा असं कळकळीचं आवाहन रज्जाक पठाण करतात. नुसतं आवाहन करूनच ते थांबत नाहीत, तर ज्यांना गरज आहे अशा गरजूंना ते स्वतःच्या खर्चातनं गायी उपलब्ध करून देतात. ह्या दुधारू गोवंश म्हणून ओळखल्या जातात. ह्या दिवसाला दूध 10 लिटर ते 25 लिटरपर्यंत व्यवस्थित देऊ शकतात. आमच्याकडे ही तुम्ही समोर गाई पाहता, ही दिवसाला 28 लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत. आम्हाला 3ऱ्या-4थ्या पिढीमध्ये डेव्हलपमेंटमध्ये हे यश मिळालेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या दारामध्ये एक गीर गाय अवश्य ठेवावी, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला लागणारं दूध पुरून शिल्लक राहिलेलं दूध तो 60 ते 80 रुपयापर्यंत खेड्यामध्ये आणि शहरामध्ये 90 ते 120 रुपयापर्यंत दूध तो सेल करू शकतो. गीर जातीची गाय ही मुख्यतः गुजरातमध्ये आढळते. गुजरातमधल्या गीर जिल्ह्यामध्ये जास्त करून आढळते. याच्यामध्ये 4 उपजाती आहेत: भुतडी, लिलडी, चितरी आणि काबरी. तर ही तुम्ही समोर पाहत आहात ही चितरी जातीची आहे. ह्या पूर्ण प्लेन रेड कलरच्या ज्या आहेत ही भुतडी जातीची आहे. समोर तुम्ही ती पाहत आहात ती चितऱ्या जातीची आहे. आणि मागं जी तुम्हाला पांढरी दिसते, जिचे गुडघ्यापासून खाली पाय काळे आणि चेहरा काळा, ती लिलडी जातीची गाय आहे. जसदन दरबारने ज्या सांभाळलेल्या गायी आहेत त्याला जसदन व्हरायटी म्हणून ओळखल्या जातात. त्या गीरची पुढची पिढी चांगली घडवण्याच्या हेतूने गुजरातमधील भावनगरमध्ये असलेल्या वळूपासून ही आम्ही पुढची पिढी घडवलेली आहे. ही फक्त 6 ते 8 महिन्यांची वासरं आहेत. आता यांच्याकडून आम्हाला दिवसाला 28 ते 30 लिटर दूध अपेक्षित आहे. तुम्ही समोर पाहता हा 18 महिन्यांचा बच्चा आहे. ह्याच्या आईने दिवसाला 28 लिटरपर्यंत दूध दिलेलं आहे. ह्याच्यापासून पुढं कालवडी ज्या जन्माला येतील त्या पुढं भारताचं भविष्य घडवायचं काम करतील. भारतीय गोवंशापैकी महाराष्ट्रातील ही सर्वांची लाडकी, महाराष्ट्राची आणबान शान, ज्याला आपण पांढरं सोनं म्हणू, ही खिलार आहे. खिलारच्या ज्या 9 उपजाती आहेत, आटपाडी खिलार, मसवड खिलार, पंढरपूर खिलार, कोसा खिलार, डफळ्या खिलार, नकली खिलार आणि ब्राह्मणी खिलार, त्याच्यापैकी ही पंढरपुरी खिलार जात आहे. त्यात ज्या 2 टाईप आढळतात, एक गाजरी खिलार आणि दुसरी काजळी खिलार. तर ही काजळी खिलार आहे. आम्ही आमच्या फार्मवरती काजळी खिलारचं संवर्धन करण्याचं काम करतो. मी 6-7 पिढ्यानंतर खिलारच्या हे यश मिळवलेलं आहे की जे लोकांच्याकडं खिलार गायची 2 लिटर दूध देते, तीच खिलार गाय आमच्याकडं 8 ते 9 लिटर दूध देते आहे. हे काम प्रत्येक शेतकरी करू शकतो. आज जे लोकांनी खिलारला बदनाम केलेलं आहे की खिलार गाय दूध देत नाही, तसं वास्तव्य नाही. आपण जर व्यवस्थित तिला सांभाळ केला तिचा, तर ही गाय आपल्याला एका कुटुंबाला एक गाय पुरेशी होणार आहे. तिच्यापासून जे काही शेणगोमूत्र मिळेल त्याच्यावरती त्याची एका गायीवरती 30 एकर शेती आपण व्यवस्थित करू शकतो. आणि तिच्यापासून मिळणारी जी वासरं आहेत, जर ती जातिवंत असतील तर त्याची किंमत लाखात होते. गावरान खिलार आहे. हिचं वैशिष्ट्य म्हणजे ही एका शेतकऱ्यांनी कसायला विकलेली गाय होती, जी कधीच गाभण राहणार नाही म्हणून त्यांनी विकलेली होती. जीवनदान देण्याच्या हेतूने ही गाय आम्ही आणली,
काही दिवस ट्रीटमेंट केल्यानंतर हिने आम्हाला सलग 6 खोंड दिलेले आहेत. आता 7वं कालवड हिने आम्हाला दिलेलं आहे आणि आता ही अजून पुढं आम्हाला 8 ते 10 वेतं देईल अशी आम्हाला हिच्याकडून अपेक्षा आहे. सध्या भारतात अस्तित्वात असलेल्या 38 जातींपैकी ही एक पंगानूर जातीची गाय आहे. हिची उंची 2.5 ते 3.25 फूट असते. तरीसुद्धा हिला दिवसाला चारा फक्त 5 किलो लागतो. तरीसुद्धा ही 3 ते 5 लिटर दूध देते. औषधी गुणधर्म ह्या दुधामध्ये जास्त असल्याकारणाने हिचं दूध 250 रुपये लिटरपर्यंत ह्या दुधाची किंमत आहे हिच्या. ही जात आता संपत आलेली आहे. हिचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही आणून हिच्यापासून चांगली जातिवंत पिढी घडवायचं काम करणार आहोत. विशेष म्हणजे त्यांच्या गोठ्यात असलेल्या गायी या फक्त गोवंश संवर्धनासाठी ठेवल्यात. दुधाच्या गायी असल्या तरी खूप कमी प्रमाणात दुधाची विक्री केली जाते. गायीच्या वासरांनी दूध पिल्यानंतर शिल्लक राहिलेलंच दूध ते काढतात. फक्त भारतीय गोवंशाचं संवर्धन व्हावं हाच या मुस्लिम कुटुंबाचा प्रयत्न आहे. संतोष पवारसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सोलापूर.